नमस्कार. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या जगात ना सध्या एक खूप मोठा बदल होतोय. म्हणजे बघा, जे पारंपरिक कोडिंग होतं ते आता हळूहळू मागे पडतंय आणि एक नवी भूमिका समोर येते, ती म्हणजे आर्किटेक्टची. तर आज आपण गनाव हेच समजून घेणार आहोत की हा प्रवास एका कोडरपासून आर्किटेक्टपर्यंतचा नेमका कसा घडतोय. मग सुरुवात करूया का? चला तर मग या जबरदस्त आकड्यापासूनच सुरुवात करूया. गार्टनर काय म्हणतोय बघा की 2026 पर्यंत तब्बल 70% नवीन एंटरप्राइज ॲप्लिकेशन्स लो कोड किंवा नो कोड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली असतील. हो, LCNC म्हणजे काय तर फार कमी किंवा अगदी शून्य कोड लिहून ॲप्स तयार होतील. जरा विचार करा, हाच आकडा 2020 मध्ये 25%पेक्षाही कमी होता. याचा अर्थ अगदी सरळ आहे, सॉफ्टवेअर बनवण्याची जी पद्धत आहे ना ती आता मुळापासूनच बदलतीये. मग साहजिकच मनात एक प्रश्न येतो नाही का, की जर इतके मोठे बदल होत असतील तर मग कोडिंगचं भविष्य काय? कोड लिहिण्याची गरज आता खरंच संपून जाईल का? आणि हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे जो आज अनेक डेव्हलपर्सना विचार करायला लावतोय. पण थांबा, याचं उत्तर हो किंवा नाही इतकं सरळ नाहीये. सगळे एक्सपर्ट्स काय म्हणतायत की कोडिंग संपत वगैरे नाहीये, उलट ते आता जास्त स्मार्ट होतंय. ते होतंय AI ऑगमेंटेड, म्हणजे आता AI माणसाला कोड लिहायला मदत करते. आणि दुसरं म्हणजे ते होतंय LCNC ॲब्स्ट्रॅक्टेड. याचा अर्थ असा की लो कोड प्लॅटफॉर्ममुळे तो जो किचकट कोड लिहिण्याचा त्रास होता ना, त्याची आता गरजच उरलेली नाहीये. तर सगळ्यात मोठा बदल कुठे होतोय? तो होतोय आपल्या स्किल्समध्ये. या नवीन युगात डेव्हलपरसमोर आता दोन अगदी स्पष्ट मार्ग आहेत. आता फक्त कोडच्या सिंटॅक्सवर म्हणजे नियमांवर अडकून चालणार नाही. आता लक्ष द्यावं लागेल ते संपूर्ण सिस्टीमच्या मोठ्या चित्रावर, तिच्या रचनेवर. यालाच आपण कमॉडिटी कोडिंग विरुद्ध व्हॅल्यू इंजिनिअरिंग असं म्हणू शकतो. बघा, कमॉडिटी कोडिंग म्हणजे काय तर तो 90% सारखा लिहिला जाणारा तोच कोड. हे काम आता AI आणि नो कोड प्लॅटफॉर्म्स अगदी सहज करून टाकतात. त्यामुळे खरी व्हॅल्यू, खरी मागणी कशाला आहे तर ती आहे व्हॅल्यू इंजिनिअरिंगला. म्हणजे मोठ्या गुंतागुंतीच्या सिस्टम्सची रचना करणं आणि त्या सगळ्यांना एकमेकांशी जोडणं. हे कौशल्य आता सगळ्यात महत्त्वाचं ठरतंय. मग हा बदल रोजच्या कामात कसा दिसेल? चला 2022 आणि 2026 नंतरची परिस्थिती समोर ठेवूया. 2022 मध्ये डेव्हलपर स्वतः हाताने कोड लिहायचे, आठवतंय? पण 2026 पर्यंत काय होईल ते कोड बनवणाऱ्या AIला मॅनेज करत असतील. आधी कसं एकाच लँग्वेजमध्ये मास्टरी असणं महत्त्वाचं होतं. आता मात्र वेगवेगळ्या सिस्टम्सना कसं जोडता येईल हा विचार करावा लागेल. आणि हो, टेस्टिंग ते सुद्धा आता मॅन्युअल पास फेल असं राहणार नाही. आता AIने केलेलं काम किती चांगलं आहे याचं मूल्यांकन करावं लागेल. ठीक आहे, मग प्रश्न येतो की या नवीन जगात टिकून राहायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर कोणती स्किल्स गरजेची आहेत? कारण आपलं जे जुनं टूलकिट आहे ना ते आता पुरेसं नाहीये. चला तर मग बघूया की भविष्यातल्या डेव्हलपरचं हे AI नेटिव्ह टूलकिट नेमकं कसं असेल. ह्या नवीन टूलकिटमधली काही स्किल्स तर अगदी मस्ट हॅव आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉन्टेक्स्ट आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, म्हणजे AI कडून आपल्याला नेमकं काय हवंय हे त्याला व्यवस्थित समजावून सांगणं. दुसरं API आणि इंटिग्रेशनमधली मास्टरी, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स आणि डेटा सिस्टम्सना जोडणारा गोंद तयार करण्यासारखं आहे हे. तिसरं AI इव्हॅल्युएशन आणि QA, AIने लिहिलेला कोड सुरक्षित आहे का, तो पुढे जाऊन टिकेल का हे तपासणं. आणि चौथा म्हणजे डेव्हसेकऑप्स आणि गव्हर्नन्स, म्हणजे सगळ्यांसाठी सुरक्षित नियम आणि प्रक्रिया तयार करणं. ही 4 कौशल्य आता खूप महत्त्वाची आहेत. पण ह्या सगळ्या बदलांचा एक मोठा परिणाम होतोय, तो म्हणजे एंट्री लेव्हल जॉब्सवर. ज्युनियर डेव्हलपरची जी एक पारंपरिक भूमिका होती ना, ती आता जवळजवळ नाहीशीच होतीये. आणि याचं कारण ते खूपच सरळ आहे. विचार करा, ज्युनियर डेव्हलपर आधी कोणती कामं करायचे? छोटे मोठे बग्स फिक्स करणे, काहीतरी कॉन्फिगरेशन सेट करणे, बरोबर? ही सगळी कामं आता AI काही सेकंदात करून टाकतं. त्यामुळे साहजिकच कंपन्यांना आता अशा कामांसाठी माणसं ठेवायची गरजच वाटत नाहीये. आणि म्हणूनच पारंपरिक ज्युनियर डेव्हलपरची जागा आता एक नवीन भूमिका घेतीये. ती आहे AI ऑपरेटरची. आणि ह्या भूमिकेची खासियत काय आहे माहिती आहे? सिनियर मानसिकता. म्हणजे आता पहिल्या दिवसापासून कोडच्या छोट्या नियमांवर नाही तर संपूर्ण सिस्टम कशी उभी करायची, तिचं आर्किटेक्चर कसं असेल, टेस्टिंग कशी करायची यावर फोकस करावा लागतो. हा विचारांमध्ये झालेला एक प्रचंड मोठा बदल आहे. आणि याचा परिणाम काय होतोय? उत्पादकता तर प्रचंड वाढतीये. म्हणजे जिथे पूर्वी 5 जणांची टीम लागायची ना, तिथे आता एजंटिक ऑटोमेशन वापरून फक्त एक डेव्हलपर ते काम करू शकतो. विचार करा, 1 विरुद्ध 5.
त्यामुळे आता फोकस फक्त कोड लिहिण्यावर राहिलेला नाहीये, तो सरळ सरळ प्रॉडक्टची स्ट्रॅटेजी काय असावी, युजरचा अनुभव कसा उत्तम करता येईल यासारख्या मोठ्या गोष्टींवर गेलाय. मग या सगळ्या बदलांनंतर डेव्हलपरची नवीन ओळख काय, नवीन भूमिका कोणती? तर ती आहे AI ऑर्केस्ट्रेटरची. आता डेव्हलपर म्हणजे फक्त कोड लिहिणारी व्यक्ती नाहीये, तर त्या पलीकडे जाऊन त्यांची जबाबदारी आता खूप मोठी झाली आहे. हा बदल कसा झालाय ते बघूया. आधी डेव्हलपर काय करायचे? कोडच्या ओळी लिहायचे. आता काय करतात? इंटेलिजंट सिस्टम्स डिझाईन करतात. आधी ते फक्त एक टेक्निकल एक्सपर्ट होते. आता ते AI सोबत काम करणारे स्ट्रॅटेजिक पार्टनर बनले आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांची भूमिका एका बिल्डरपासून आता एका आर्किटेक्ट आणि ऑर्केस्ट्रेटरपर्यंत येऊन पोहोचली आहे. आणि हे सगळं आपल्याला एका खूप मोठ्या आणि तितक्याच रोमांचक प्रश्नासमोर आणून उभं करतं. जर कोड लिहिण्याचं बहुतांश काम आता AIच करणार असेल, तर आपण माणसं आपली क्रिएटिव्हिटी वापरून पुढे काय निर्माण करणार आहोत, कोणत्या अद्भुत गोष्टी बनवणार आहोत, यावर नक्की विचार करा.